तर मृदा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं भारतामध्ये तर सर्वाधिक जास्त मृदा ही रेगूर प्रकारची मृदा आहे. ब्लॅक सॉइल 29% आहे. त्यानंतर लाल मृदा आहे 27%. रेड सॉइल त्यानंतर गाळाची मृदा 22% आहे. 3 नंबरला डेझर्ट मृदा ही माउंटनस मृदा आहे ती 8% आहे. त्यानंतर डेझर्ट मृदा 6% आहे आणि लॅटराईट म्हणजे जांभी मृदा 3%. म्हणजे असं जर क्रम विचारला तर सर्वात पहिला क्रम रेगूर आहे, त्यानंतर लाल मृदा आहे, त्यानंतर गाळाची आहे आणि त्यानंतर माउंटेनियस मृदा आहे. आता कुठल्या कुठल्या मृदेमध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात तर हलकी पोताची मृदे असते ना त्यात खरीपाची पिकं घेतली जातात. हलकी पोताची असेल तर, आणि भारी पोताची असेल तर तिथं रब्बी पिकं घेतली जातात. आणि भारी पोताच्या जमिनी त्याच्यामध्ये खनिजाचा साठा चांगला असतो त्यामुळे ही जमीन सुपीक असते. भारी पोताच्या मृदेत सूक्ष्म आकारमानाच्या कणांचे प्रमाण अधिक व पर्यायाने कणा अंतर्गत प्रमाण अधिक म्हणून जलधारण क्षमता ही जास्त असते. हलक्या पोताच्या मृदाची जलधारण क्षमता कमी पण निचऱ्याची क्षमता ही जास्त असते. भारी पोताच्या व रवाळ घडणीच्या मृदा चांगल्या फुलांच्या व पोतांच्या मानल्या जातात. अशी मृदा पाणी साठवून ठेवते पण तुंबवून ठेवत नाही, त्यामुळे पिकांच्या मुळास हवा व पाणी योग्य प्रमाणात मिळते. उपयुक्त सूक्ष्मजीवांचे कार्य देखील उत्तम प्रकारे होते, त्यामुळे पिकास दिलेली खते अतिशय काळजी म्हणजे अतिशय काळपर्यंत उपलब्ध होतात. म्हणजे भारी पोताच्या आणि रवाळ घडणीच्या मृदा ह्या चांगल्या असतात. आता मृदेची पोकळी जर बघितली तर रेताड मृदा जी असते ना त्याच्यामध्ये पोकळी जास्त असते. जास्त असते कारण त्यामध्ये पाण्याचा निचरा जलद, त्यामुळे चिखल होत नाही, परंतु पाण्याअभावी पिकाची हानी मात्र त्यामध्ये होते. रेताड मृदामध्ये चिकन मृदा किंवा बारीक पोताच्या ज्या मृदा असतात ना त्यामध्ये छिद्राचे प्रमाण जास्त, पाण्यात झिरपण्याचे प्रमाण हे त्यामुळे मंदावते. माती चिखलमय त्यामुळे मुळाच्या श्वासावरती किंवा जीवजंतूवरती कार्यावरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जीवजंतू आणि मुळाच्या श्वसनावर जर विपरीत परिणाम करणारी मृदा असते ती बारीक पोताची मृदा असते आणि चिकन मृदा. आणि भारी पोताच्या मृदा आणि रेताड मृदा आहेत ना त्याच्यामध्ये निचरा जलद होतो, हवा खेळती राहते, पाणी साठवून जास्त ठेवली जातं, त्याचबरोबर जीवाणूंचं पण कार्य योग्य होतं. पाणी जास्त साठवून ठेवलं जात नाही ना, पाणी योग्य साठवून ठेवलं जातं, झिरपलं होतं. आता मृदेचा रंग जास्त पाऊस असेल ना तिथं तांबूस मृदा असते. जास्त पाऊस असेल तांबूस लक्षात घ्यायचं. आपल्या कोकणातली जी मृदा आहे ना ती जांभी मृदा, त्याचा तांबूस रंग जास्त आहे. कमी पावसाच्या प्रदेशात काळसर मृदा, उदाहरणार्थ आपला सोलापूर जिल्हा, तिथं कमी पाऊस पडतो, तिथं रेगूर मृदा जास्त पडते. किंवा आपण मराठवाडा बघितला पाऊस कमी पडतो. आता मृदेचा रंग तिच्या पोतावर तसेच जैव घटकावर लोह ॲल्युमिनियम या द्रव्याच्या प्रमाणावरती असतो. मृदेचा रंग कशावरती अवलंबून असतो तर त्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, पोत काय त्याचा, पोत म्हणजे त्याची जाडी बरडी किती आहे, त्यानंतर जैव घटक कुठले कुठले त्यामध्ये, त्यात लोहाचं प्रमाण किती आहे आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण किती आहे ह्याच्यावरती त्याचा रंग ठरतो. तर जैव प्रमाण जर ह्युमस जास्त असेल तर मृदेचा रंग हा गडद असतो, ब्लॅक टू ब्राउनिश. जैव घटक आणि चुन्याचं प्रमाण असेल की गडद रंग असतो. लोहाचं आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असलं की तांबूस प्रकारची मृदा असते. भुरे जर मृदेची धूप झाली ना तर त्याचा रंग हा करडा किंवा पांढरा होऊन जातो. निचरा किंवा योग्य प्रकारची मृदा असेल ना तर तांबडा किंवा लाल रंगाची होते. जर हेमॅटाईट जर मृदेमध्ये असेल तर लाल रंग होतो, लिमोनाईट असेल तर पिवळा रंग होतो. गडद तपकिरी काळ्या रंगाची असेल मृदा तर सेंद्रिय पदार्थाचं जतन करते. लाल किंवा पिवळसर मृदा खेळत्या हवेचे व चांगल्या निचऱ्याचे निदर्शक आहे. म्हणजे लालसर किंवा पिवळसर ही मृदा सर्वात चांगली मृदा असते. आता मृदेमध्ये तापमान कसं असतं बघा, 9 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी आणि 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हे तापमान गेलं, 9 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त गेलं की पिकांची वाढ कमी होते. म्हणजे टेम्परेचर 9 ते 50च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. प्रत्येक पिकाला वेगवेगळं टेम्परेचर लागतं पण ही साधारणतः जनरली 9 ते 50 पर्यंत लागते. सूक्ष्म जीवजंतूचे मृदेतील कार्य हे 27 ते 32 डिग्री सेल्सिअसला खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात. 27 ते 32 सूक्ष्म जीवजंतूच्या कार्यासाठी मृदेतील ओलावा, रंग, उतार, वनस्पतीचे आच्छादन व त्याच्या मृदेचा पोत या गोष्टी मृदेचं तापमान नियंत्रित करतात. त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे रंग कुठला आहे, उतार कुठला आहे, त्याच्यावरती वनस्पतीचं आच्छादन आहे की नाही, मृदेचा पोत कसा आहे. कमी निचरा होणाऱ्या मृदेपेक्षा चांगला निचरा होणाऱ्या मृदा ह्या जास्त गरम असतात.
कमी निचरा होणाऱ्या मृदेपेक्षा चांगला निचरा होणाऱ्या मध्ये जास्त गरम असतात कारण पाणी वाहून जातं. तर भारी पोत आर्द्रता जास्त हे करतात. काय आर्द्रता जास्त तापमान कमी असतं. कशाचं? भारी पोतच्या मृदेमध्ये आर्द्रता जास्त असते त्यामुळे त्याचं तापमान कमी असतं. हलक्या पोताच्या मृदेमध्ये आर्द्रता कमी असते त्यामुळे त्याचं तापमान जास्त असतं. मृदेचा उतार दक्षिणेकडे असेल तर मृदा जास्त तापते. उतार दक्षिणेकडे असेल तर मृदा ही जास्त तापते. दक्षिणेकडे कारण उत्तरेकडे आपल्याकडे आपण नॉर्दर्न एरियामध्ये येतोय आणि सूर्य जर आपला जो असतो ना तो नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये खालून साऊथकडून जास्त टेम्परेचर करतो वरून आपल्याकडे बर्फ वृष्टी होतो. आता मृदेतील ओलावाचं स्वरूप जर बघितलं तर कणा अंतर्गत जर आर्द्रता असेल त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हणतात. त्याला जलमृदा असं म्हणतात. आता ही जी मृदा आहे ना 31 वातावरणीय दाबापेक्षा घट्ट चिटकलेली असते. हे जल पिकांना मिळत नाही. 3 प्रकारच्या मृदा असतात. म्हणजे कणा अंतर्गत आर्द्रता म्हणजे पाण्याची पातळी कमी झाली असते. कॅपिलरी वॉटर असतं आणि तिसरं म्हणजे गुरुत्वाकर्षण मृदा जल होतं. पहिलं जे असतं ना त्याच्यामध्ये जलाकर्षक मृदा जल असतं ना ते खूप चिटकलेलं असतं त्यामुळे ते पिकांना मिळत नाही. 31 दाबापेक्षाही जास्त चिटकले असतात. दुसरं केशाकर्षक मृदा ज्याला कॅपिलरी वॉटर म्हणतात. ही जलाकर्षक मृदा जलाच्या बाहेरचं असतं. ह्याचा जो दाब असतो ना 1/3 ते 31 वातावरणीय दाबापर्यंत असतो. ह्याचं पाणी पिकांना उपलब्ध होतं. पण गुरुत्वाकर्षण मृदा जल असतं ना त्याचा दाब हा 1/3 पेक्षा कमी असतो त्यामुळे ह्याचं उपलब्ध पाणी होतं. म्हणजे मृदेमधील ओलावा सर्वात कमी ज्यावेळेस हायग्रोस्कोपिक वॉटर असतं त्यावेळेस सगळ्यात कमी असतो. केशाकर्षक असेल तर मध्यम असतो आणि गुरुत्वाकर्षण मृदा असेल त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आता जलधारण क्षमता जी असते ना ते हायग्रोस्कोपिक वॉटर प्लस कॅपिलरी या दोघांच्या कॉम्बिनेशनला जलधारण क्षमता असं म्हणतात. हायग्रोस्कोपिक वॉटर आणि कॅपिलरी वॉटर दोन्ही मिळून जलधारण क्षमता होते. कायमचा मरणोक्त बिंदू असेल ना जिथं कायमचा मरणोक्त बिंदूपर्यंत पोहोचले म्हणजे कायमचा मरणोक्त बिंदू म्हणजे इथून पुढं पिकांना काहीच पाणी मिळणार नाही तर ती काय होतं ऑनली हायग्रोस्कोपिक वॉटर होतं. आणि जर पाणी उपलब्ध पिकांना जर असेल तर दॅट इज कॅपिलरी वॉटर. म्हणजे असा प्रश्न विचारतील की कायमचा मरणोक्त बिंदूमध्ये हायग्रोस्कोपिक वॉटरचं प्रमाण किती असतं किंवा कॅपिलरी वॉटरचं प्रमाण किती असतं तर कॅपिलरी वॉटर हे 0 असतं पण हायग्रोस्कोपिक वॉटर असतं. आता पाण्याचा वेळ कशामुळे होतो म्हणजे पाणी कसं काय वाया जातं तर सगळ्यात महत्त्वाचं पिकांना बाष्प स्वरूपात उत्सर्जन होतं. त्यानंतर मृदेच्या पृष्ठभागावरून वाहून पाणी जातं. त्याचबरोबर निचरावाटे झिरपून टाकणारे पाणी असतं झिरपून जातं. आणि चौथं बाष्पीभवनामुळे मृदेच्या पृष्ठभागावर वाफेच्या रूपात जाणारे पाणी. म्हणजे पिकांनी बाष्प रूपात उत्सर्जन म्हणजे पानं जे बाष्प उत्सर्जन करतात ते त्यानंतर पाणी जे बाष्प उत्सर्जन होतं ते त्याचबरोबर मृदेच्या पृष्ठभागावरून जाणारं पाणी म्हणजे असं. आता सर्वोच्च जलधारण क्षमता कशाची आहे चिकण मृदेची आहे आणि सर्वात कमी ही वाळूच्या मृदेची आहे. आता मृदेमध्ये एकूण 45 मृदेचे घटक जे असतात ना त्यामध्ये बघितलं आपण तर ढोबळ माजाने जर मॅक्रोस्कोपिक जर विचार केला तर मातीचं प्रमाण 45% असतं मृदेमध्ये आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण 5% असतं. हवा 25% असते आणि पाणी 25% असतं. हवा 25 पाणी 25 सेंद्रिय पदार्थ 5% आणि मातीचं प्रमाण हे 45% असतं. जर मृदेमध्ये 2 प्रकारचे घटक असतात इसेन्शियल प्लांट न्यूट्रिशन आणि फंक्शनल प्लांट न्यूट्रिशन. तर इसेन्शियल 16 आहेत आणि फंक्शनल हे 20 आहेत. इसेन्शियल 16 आहेत आणि फंक्शनल 20 आहेत. आता जर बघितलं तर महत्त्वाचे खनिज कोणते आहेत तर त्याच्यामध्ये सिलिका कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस पोटॅशियम सोडियम ॲल्युमिनियम हे जे महत्त्वाचे खनिज आहेत कुठले सिलिका कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस पोटॅशियम सोडियम ॲल्युमिनियम ही जास्त प्रमाणामध्ये असतात. आणि कमी महत्त्वाचे जे असतात त्यामध्ये बोरान मँगनीज मॉलिब्डेनम झिंक कॉपर क्युप्रस कोबाल्ट आयर्न आणि आयोडीन आणि क्लोरीन ही कशी आहेत कमी महत्त्वाची खनिज आहेत. म्हणजे एकूण बघितले तर जास्त महत्त्वाची खनिज किती आहेत 7 आहेत आणि कमी महत्त्वाचे खनिज आहेत ते 8 आहेत. 3 आणि 3 6 7 8 7 आणि 9
ठीक आहे, 8 आहेत. आता हवेतून जे प्राप्त होतात ते कुठले आहेत? कार्बन आणि ऑक्सिजन हे हवेतून प्राप्त होतात. पाण्यातून हायड्रोजन प्राप्त होतं. आता हे 3 झाले, असे म्हणून ते 20. तर जमिनीतून कुठले कुठले प्राप्त होतात? त्यामध्ये प्राथमिक खतं, प्राथमिक मिनरल्स 2-3 प्राथमिक आहेत. सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे प्राथमिक आहेत. NPK. दुय्यम आहेत ते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे दुय्यम आहेत. सूक्ष्म जे आहेत ना त्यामध्ये बोरॉन, फेरस, मँगनीज, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम, क्लोरीन, सोडियम, कोबाल्ट, फॅनेडियम, सोडियम आणि सिलिकॉन ह्यातली जी म्हणजे प्राथमिक मध्ये NPK तर माहितीच आहे, पण दुय्यम मध्ये काय? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 6 सोडून बाकी सगळे सूक्ष्म आहेत. सूक्ष्म हे इसेन्शियल मधलेच आहेत ना? इसेन्शियल मधलेच का दोन्ही इसेन्शियल पण